तर मित्रांनो बघा जळण न्यायला आलोय बघा मित्रांनो आम्ही. बायको म्हणली चला जळण घेऊन येऊ. फवारा मारत होतो सकाळ धरणं, त्यामुळे मला काय व्हिडिओ काढायला टाइमच नाही का नाही. सर पण लागतंय आता चुलीवर स्वयंपाक करायचा म्हणल्यावर पाऊस अवकाळी यायला लागलाय. गॅस झालाय मुलकाचा महाग. मग अशी फॅन आलती संभाजीनगरची भेटायला. आता कळायला लागले जरा आमच्या बायकोला गॅस महाग झालाय सांगून सांगून. सांगून काय युद्ध चाललंय आता मला कळत नाही का. ते असू दे, मी काय म्हणतोय तेवढा मोबाईल तेवढा आपला घे गोडा बोलून माघारी. म्हणजे ती मोबाईल तिला दिलेला घे माघारी. आता दिलेलं घ्यायचं का? घ्यायचं ना, त्यांना हे नाही म्हणल्यानंतर आपण त्याला काही करायचं आहे. ती कशी पैसे देते का आपलं, दिलेलं तुला दिलं, कळलं की आता. दिलेलं दिलं, आता हितनं मुहूर्त येत नाही तर कशाला घ्यायचं ते. आता दिलेलं एकदा घ्यायचं का? नाही नाही घ्यायचं ना. मोबाईल घे बाया, सोडू नको. हो मोबाईल घे. काय म्हणतोय मी? अहो पण दिलेलं कसं घ्यायचं काय म्हणताय तुम्ही? ऐकते की मी. कसं घ्यायचं म्हणजे ते अगं त्यांना अहो देण्यात काय अर्थ आहे माझ्या? मी तुम्हाला 1000 वेळा एकच सांगतेय. नसू दे, काय अर्थ नसू अगं त्यांना जेवणाचा अर्थ आहे का सांग बरं. वाळून गेलंय बघा झाड. सरपंचला म्हणलं हिला जरा मदत करा, फवारा मारून मला पण कथळा आलाय, तिला पण घालतो सकाळ धरणं. वाळून गेलंय बघा. बघ धर्मोड ह्याचं काढून देतो मी तुला. मुरमुटीचा आहे बघा, मुरमुटी. काम करू लागतो पर ती तेवढं मोबाईल घे. मोबाईल घेतल्याशिवाय माझं मन शांत होत नाही बघ. तुला 17,000 म्हणजे काय पण मला थोडं वाटं लागलं का? तू लोकांचा सरपंच कसं करू लागते. मीच फसलोय अजून तू फसली त्यात. हां नाही मोडत ती ताकद कमी पडते. थोडं झालं 17,000 अगं म्हणून. अगं ते रुपयाला देत नाही, ती सगळा खर्च आपल्यावर सगळा खर्च तिने भागवला माहिती आहे का. तुझ्याकडून गोड बोलून व्हायचं, माझ्याकडून गोड बोलून व्हायचं, असं करून करून त्यांनी वरचा सगळा खर्च भागवून टाकला. कळू दे जरा, जगू दे. मी पण असंच म्हणतो, मी पण फसलोय. मी म्हणत नाही मी चुकलो नाही, मी पण चुकलोय. बरं चुकली आहे ना, मी पण चुकली म्हणते की, पण आता नाही ते दिलेलं कसं घ्यायचं तसं? घ्यायचं ना, दिलेलं म्हणजे मागून घ्यायचं ना. माग की मागाय काय घ्यायचं तुला. दे म्हणायचं, मला नवरा जगू दे म्हणायचं, भांडण करतोय म्हणायचं. त्यांनाच खेळ करायचं का? त्यांचं काय ऐकत बसू नको. तुला वाटल्यास काय तर कर. ते मोबाईल घे, तुला काय तर करतो वाटल्यास मी. पर ती त्यांना देऊ नको रे फुकाट. फुकाट दिलेली जाण नाही त्यासनी. कशी बोलती बघितलं का? उपकाराला ना याराला कसली आहे त्यांची भाषा. मी तुला इतकी काय म्हणतोय, मी फसलोय तू फसू नको. पण तुला पण लय घमेंडी तिच्या बदल. ती पलीकडचं कर की फटाकणार गोळा. त्याचं नाही आता वाला आहे. पलीकडचं कर गोळा. वर हाय काट मोड तेल जरा जमान. लागल पक्क करेल. झालं संपलं हे बघा. ही माळात आपल्या 4 काटक्या नेल्या तरी स्वयंपाक होतोय. तसं बाबळीचं आहे. काल पावसात अचानकच भिजलं. आंबाटवाला आहे. ते जेवाय वाढवतंय म्हणून भिजलं ते चूल सकाळी काटलं. बारीक चिरीक घाल सगळं मध्ये त्या. केलं 2-4. कोराडीला काय करायचं, हातानंच मस्त ते काढायचं म्हणजे ना. मी देतो तुला काढून. ठीक आहे, तुला काय पाहिजे ते काम करू लागतो, पण तेवढं ती माझ्या मनासारखं कर. सोडू नको. मीच फसलोय, तू फसू नको. काटा मोडला बघ, मला पण पेटला.
खोललास की ग राहू दे काढते ना आता खालचं बाजूला. थोडं खोललं आहाहा. झाडाला हाय बरं का आंबट वाला आहे जरा बस वास कशाला घे की पण आज काय पडलं त्या मुरगुट्यात. उद्या सकाळ अजून कशाला यायचं एक ही गोळा करून सगळं बारीक चिरीक मिक्स फक्त तकडे एक झाड वाळून गेलंय तर लागतंय फुल. लई दिसायचे आम्ही बारक तवा ह्या आता वाढलंय. झाडाखालनं तुम्हाला सांगतो खेळायला गाय होती त्यावेळेस आमची तिथं बसवायचो इथनं पाण्याला सोडून दिले का त्या तिकडे एक पडली ना. त्यावेळेस इकडं बागायत काय सुद्धा नव्हतं बघा ही जी बागायत दिसते का त्यावेळेस काय सुद्धा बागायत नव्हतं ही इकडं कोण आता सांगायचं की घरापाशी गाय सोडली नाही. घरापासून इकडं हाणून दिली का सगळं मोकळंच मारा नव्हतं पण आता कसं जे त्या रानाने आली ती एकाच भाऊचं घर आहे तो का ती पांढरं दिसतंय का व्हायचं पिवळार ती घर आहे बघा एकाच भाऊचं आणि आमचं घर ह्या इथं राहतंय इकडं हे तेव्हा ती वगैरेच घर आहे पण माग इकडं लय आहे ही कर की आधी गोळा हो इथं ही आहे का अजून बारीक मोठं मिळून. हम्म? बारकं मोठं मिळून तर बारीक मोठं मिक्स कर सगळं म्हणजे होतंय गड्याला म्हणलं लगा जनावर लगा कसं लगा बांधली ती गडी मला म्हणला तुला एका खोऱ्यात तोंब्यातच पाडीन मी आपला बसलो थोरलाय म्हणून काय करायचं आहे मला म्हणला सारखा आढावा येतो या आणि तुम्ही सगळेजण म्हणताय त्याचा इसा आहे त्याचा इसा आहे हो त्याचा इसा आपल्याला घ्यायचा नाही पण माझं पैसे गुंतले त्याकडं पैसे देणं झाला या गोड बोलून कष्ट केलं त्यानं घराला आम्ही पण कष्ट केले नवरा बायकोनं आणि त्यानं एकट्यानंच केलं त्याच्या बायकोनं काही कष्ट करू लागितलं नाही पण आम्ही दोघांनी केले ना कष्ट त्यानं पण करू लागितलंय मग त्या कष्टाबद्दल कष्ट सोडून बाकीचं पैसा आहे तो उलट आमचंच कष्ट आहे आमच्या दोघांचं आणि त्याचं एकट्याच आहे हाय का नाही सांगा अहो येळ पडले तरी आम्ही पाहुण्यासनी बोलवून ही जी आई बापाला बोलवून करून घेतली ती कामं त्याचं कधी माणूस पाहुणा आलेला तुम्ही बघितलं आहे का कधी जावायला लेखीला करू लागलेले काम बघितलंय का कधीच नाही म्हणून तुम्हाला सांगतोय पैसे दिना म्हणून मी त्याला रानात येऊ दिना झालो हो आणि ती पण एक तुकडा आता बळकून घेतले मस्त बांधून देत आता सगळा धिंगाणा केलं मला नांगराच होतं ती सगळ्या बाबानं मोकं जसं मोकं होईल तसं मागं बांधून धिंगाणा केला या पैसे दिल्यावर माझी मग मी तर काय पेटवतो का ती जमिनीला ते त्याला देणंच की बरं पैसा देणार आहे कशाच पैसे म्हणते आधी म्हणला टप्प्याटप्प्यानं देऊ त्यात घालवलं वरीच घालवलं आता घर बांधून ह्या दिवसात वरीच होतं या अजून महिन्या दीड महिन्यानं आणि टप्प्याटप्प्यानं म्हणत आता म्हणतो कशाच तुझं पैसं माझंच आहे सगळं म्हणून मी काय हिला सांगतोय बायकोला मी फसलोय मी माझ्या पायावर दोंडा हाणून घेतला आहे तू घेऊ नको पण ह्या बायकोला तर कळलं नाही ना आता कळून काय आता येळ निघून गेली सगळी हो आता मस्त म्हणते नाही पण ते पैसा गोतला ना 17-18 हजार म्हणजे का थोडं झालं वे